आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. सांगली हादरली कृष्णा नदीवर स्वामी समर्थ घाटावर 20 वर्षीय तरुणाचा निर्घुण खून, कोयता चाकूने सपासप वार. शहरातील स्वामी समर्थ घाट परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या निर्घुण खुनामुळे शहरात खळबळ उडाली. चैतन्य देवा तोरणे वय 20 राहणार नवीन वसाहत टिंबर एरिया याचा जुन्या वर्चस्वाच्या वादातून कोयता आणि चाकूने वार करून खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घाटावर असलेल्या चैतन्याची संशयितांची बाचाबाची झाली. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर डोके, मान, चेहरा आणि पोटावर सपासप वार केल्याने अतिरक्तस्राव होऊन त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना अनेक लोकांच्या समोर घडली. भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उप अधीक्षक संदीप भागवत आणि LCBचे निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपासात हा खून जुन्या वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान संतप्त जमावाने संशयितांपैकी एकाच्या घरावर दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या अटकेसाठी शहर पोलीस, विश्रामबाग पोलीस आणि LCBची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. या हत्येचा 2023 मधील विनोद इंगळे खून प्रकरणाशी संबंध आहे का? मृत चैतन्य तोरणे हा विनोद इंगळे याच्या परिचयातील असल्याची माहिती समोर आली असल्याने याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.